अक्षय तृतीयेला लक्ष्मीचे पूजन आपण करतोच, पण ती कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर असावी म्हणून या अक्षय तृतीयेला आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी आहेत अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी यांचा कधीही क्षय होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करतो, सोन्याची खरेदी करतो, पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी अक्षय तृतीयेला काही अचूक उपाय आपल्या वास्तूमध्ये सांगितले गेले आहे आणि तेच उपाय या दिवशी केले तर ते अत्यंत फलदायी ठरत असतात. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही एक वेळ सोने चांदी खरेदी नाही केले तरीही चालेल, पण तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आयुष्यभर पैसा हा कमी पडणार नाहीत आणि हा उपाय केल्याने घरातील गरिबी, दरिद्रता ही कायमची दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हे उपाय जे आहे तर ते आवर्जून करायचे आहेत. भले तुम्हाला दिवशी सोनं चांदी खरेदी करणं नाही जमलं तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही सेवा तुम्हाला करायला नाही जमल्या तरीसुद्धा चालेल, परंतु हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. कारण आपले स्वयंपाकघर हे शुद्ध आणि समृद्ध असते आणि तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो आणि त्याच स्वयंपाकघरामध्ये आपण तांदळाचा डब्बा ठेवत असतो किंवा एखाद्या बरणीमध्ये आपण तांदूळ साठवून ठेवत असतो आणि तेच तांदूळ आपण पूजेमध्ये सुद्धा वापरत असतो किंवा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रामध्ये तांदळाला अक्षदा म्हटले जाते, ज्याचा अर्थ असा आहे की जो कधीही क्षय होत नाही. आणि अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी केलेले उपाय, त्या उपायांचा मिळणारं फळ हे कधीही क्षय होत नाही, ते संपत नाही. तांदूळ जो आहे ना तो चंद्र आणि शुक्र ग्रहाच्या संबंधित आहे. तो शांती आणि वैभवाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवली तर ते खूप शुभ मानले जाते. कारण ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही वस्तू चंद्राच्या ऊर्जेला संतुलित करणारा हा शुद्ध धातू मानला जातो आणि म्हणून अक्षय तृतीयेला हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तांदूळ हा शुक्र ग्रहाच्या संबंधित असल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, कारण शुक्र ग्रह हा धनासंबंधित मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते, तसेच जीवनात सकारात्मक बदल होतो. आणि या पवित्र दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये ही वस्तू ठेवल्याने घरात आर्थिक स्थिरता येते, माता लक्ष्मीचे निवासस्थान होते. आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही. त्याचबरोबर घरातील सदस्यांमधील कलह हा कमी होतो. त्याचबरोबर जेव्हा ही वस्तू तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये टाकतात आणि यानंतर तो तांदूळ घरातील सदस्य भात बनवून खातात, तेव्हा बघा घरातील व्यक्तींचा राग जो आहे ना तो संतुलित होतो, मन शांत होते आणि आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. तांदूळ जो आहे ना तो प्राचीन काळापासूनच मुख्य अन्नधान्य असल्यामुळे तो समृद्धी,
अन्नपूर्णता आणि जीवनाचा आधार मानला गेला आहे आणि त्यामुळेच तांदळाला अन्न आणि धन यांचे प्रतीक मानले जाते। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे। जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर तुम्हाला ती पितरांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो तांदळाचा डब्बा आहे किंवा एखाद्या बरणीमध्ये तुम्ही तांदूळ साठवून ठेवलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड टाकायचा आहे। तांदूळ हे मांगल्याचे प्रतीक आहे, तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि याच तांदळाच्या डब्यात अक्षय तृतीयेला एक अख्खे हळकुंड ठेवा। या उपायाने घरातील धान्य अक्षय राहते आणि शुभ कार्यांमध्ये येणारे अडथळे हे दूर होतात। तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात निवासस्थान करते आणि घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडत नाही। म्हणून तुम्ही आवर्जून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक हळकुंड ठेवायचं आहे, त्यासोबतच 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याची एक पोटली तयार करून तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहेत। आता या डब्यातील तांदूळ संपल्यानंतर ती पोटली तशीच राहू द्या आणि पुन्हा नवीन तांदूळ तुम्हाला भरायचे आहेत। तर अशा पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहेत। त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये साखर ही सुद्धा आवर्जून असते। घरातील कोणी ना कोणी व्यक्ती चहा हा पितच असतो, त्यामुळे असं एकही स्वयंपाकघर नाही की तिथे साखर नसेल। साखर जी आहे ना ती आपल्या आयुष्यामध्ये गोडावा निर्माण करते। साखर हे गोडाव्याचे प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात नेहमी आनंद गोडावा हा टिकून राहावा। आपल्या कुटुंबामध्ये जे काही वादविवाद आहे तर ते दूर व्हावे, घरात सुख समृद्धी ही कायम राहावी, यासाठी या साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे। कारण दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते। साखरेच्या डब्यात दालचिनीचे तुकडे ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि उत्पन्नातील नवीन स्रोत निर्माण होतात आणि म्हणून साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला आवर्जून 1 ते 2 दालचिनीचे तुकडे जे आहेत तर ते आवर्जून ठेवायचे आहेत। साखर संपली तर ते तुकडे तसेच राहू द्या, पुन्हा नवीन साखर त्या डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे। त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये अजून एक खूप महत्त्वाची आणि लक्ष्मीकारक वस्तू असते, ते म्हणजे मीठ। बघा, मीठ जे आहे तर त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं। मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाच्या बरणीमध्ये 5 लवंग टाकून ठेवा। लवंगा आणि मिठाचे हे मिश्रण घरातील दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते। या उपायामुळे कर्जातून मुक्ती मिळते, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो। म्हणून तुम्ही नक्कीच अक्षय तृतीयेला मिठाच्या डब्यामध्ये 5 लवंगा या आवर्जून टाकायच्या आहेत। मीठ संपलं की त्या लवंगा तशाच राहू द्या आणि नवीन मीठ तुम्हाला त्या मिठाच्या भांड्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ हे अन्नाचा मुख्य आधार आहे आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी पिठाच्या डब्यात 10 रुपयांचे एक स्वच्छ नाणे ठेवा। हे नाणे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, कारण तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो किंवा मूर्ती पाहिली असेल तर त्या लक्ष्मीच्या हातामधून तुम्हाला नाणेच पडताना दिसतात आणि म्हणून नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे आणि हेच नाणे पिठाच्या डब्यामध्ये ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येते आणि आपला आर्थिक ओघ जो आहे तर तो वाढत असतो आणि म्हणून गव्हाच्या पिठामध्ये एक 10 रुपयांचे नाणे हे कायमस्वरूपी ठेवावे। तर अशा पद्धतीने ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या मिठाच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात, गव्हाच्या पिठाच्या डब्यात, त्याचबरोबर साखरेच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत।
तर हे अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत. हे उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने अक्षय तृतीयेला जर केले तर नक्कीच तुमच्या घरात धन, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडणार नाही आणि लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात वास्तव्य करेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.